हाय हॅलो नमस्कार, माझं नाव आहे स्वप्नाली आणि स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये. हे दर्शन घ्यायला चाललेलो आहे. विस्फुटी महागणपती, कोल्हापूरचे महागणपतींना लोकांची फार श्रद्धा आहे त्यांच्यावरती. नवस पूर्ण होतात. चला तुमचं पण दर्शन करून देऊया. तर हे आहेत आपल्या कोल्हापूरचे महागणपती, ज्यांचं दर्शन खूप छान झालेलं आहे. आमच्या बाळाला घेऊन आम्ही पहिल्यांदा दर्शनासाठी महागणपतींना आलेलो आहे. त्यांचं छान झालेलं आहे. त्यांच्या मूर्तीकडे बघताना डोळ्यांमध्ये बघितलं की खरंच खूप माया आणि प्रेम असं दिसून येतं. प्रसन्न वाटतं. तर महागणपतींचं दर्शन झाल्यानंतर आम्ही जाताना गणपतींची मूर्ती बघत जात होतो. अतिशय सुंदर बनवलेल्या ह्या बॅकग्राऊंडमध्ये आहेत. आमचं बाळ पण खूप खुश होतं मूर्ती बघून, गणपती बाप्पांना बघून. साहेब रंगणारी गणपती प्रतिकृती बघू शकता तुम्ही. लक्ष्मींचे पोस्टर, समई पूजेचे साहित्य बघताना खूप प्रसन्न वाटतं. प्रत्येक गोष्ट तिथली घेऊच वाटते आपल्याला. इतकं छान, अतिशय सुंदर असं तिथून चालताना वाटतं. तर चालता चालता आम्हाला लागली तहान आणि मग आम्ही वळालो, चला दुकानला जाऊया आणि पाणी तेवढं घेऊया. गणपती बाप्पा मोरया. छान केले रे बस. चला क्या गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंडळचे गणपती बघण्यासाठी पण आलेलो आहे दिलबहारचे. जाऊयात गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. आणखीन डेकोरेशनची मजा घेण्यासाठी खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. इथे सर्व देवींचं पोस्टर्स, फोटोज तुम्ही पाहू शकताय. खूप अतिशय सुंदर आहे. दुर्गा देवी, लक्ष्मी देवी, सरस्वती आई, सर्व देवी शक्ती इथे आहेत. तर फार छान आणि फार प्रसन्न असं वाटतं खरंच. चला तर जाऊयात दर्शनाला. देवबाप्पांचं दर्शन घेऊया. त्यांच्या पायांना हात लावून नमन होऊयात. त्यांना सुखी, आनंदित आणि प्रेमात तुमच्या मायेमध्ये राहू देत सर्वजण. आशीर्वादात तुमच्या राहू दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना देवबाप्पा. गणपती बाप्पांच्या साईडला केले होते महालक्ष्मी यांचे डेकोरेशन. महालक्ष्मींची मूर्ती ठेवली होती आणि फार छान असं डेकोरेशन केलं होतं. सर्वजण तिथे फोटो काढण्याची मजा घेत होते, आशीर्वाद घेत होते. तसंच मीही केलं. तर म्हटलं जाऊया उंदीर मामांच्या कानामध्ये आपण आपली इच्छा सांगूयात. तर बाबूला तोपर्यंत दिसलं उंदीर मामांचे डोळे आणि तो त्याच्याकडेच बघत राहिला.
काय आलं, पाऊस आला. हे रोनक पावसाची मजा घेताना गाड्या इकडून तिकडून जातेल्या बघत बसलेला होता. आम्ही आणलेला आहे डोसा. हा कोणता डोसा आहे? हैदराबादी डोसा. काय वेगळं स्पेशल आहे? हैदराबादी मसाला डोसा. आणि हा आहे लोणी डोसा. तर चला खाऊ. तर हे आहेत पुलगली तालीम मंडळ यांचे गणपती. यावेळेस हे गणपती अतिशय प्रसिद्ध झालेले गणपती बाप्पा आहेत. नराज गणेश. तर पुलगल्लीचा गणपती पाहून झाल्यानंतर आम्ही घरी जात असतानाच आम्हाला रस्त्यामध्ये एक छानसा तांत्रिक देखावा दिसला. त्यामध्ये कोल्हापूरचे नवीन झालेले विमानतळ, नवीन झालेले कोल्हापूरचे खंडपीठ आणि आता नवीन तयार करत असलेले रेल्वे स्टेशन यांचा तांत्रिक देखावा खूप सुंदर दिसलेला होता. आणि त्यामध्ये अजून कोल्हापूर चित्र नगरी रिटर्न येताना आमचा बाबू झोपलेला आहे. घरी येताना गाडीमध्ये गाणं ऐकण्याची मजा काय वेगळीच असते. हे लाईट्स वगैरे बघून, गणपती बाप्पांचं डेकोरेशन बघून खरंच खूप मनाला छान वाटतं आणि ते दिवस पण खूप प्रसन्न असे वाटतात. चला तर आपण आता झालेला आहे, ब्लॉग संपलेला आहे.